नमस्कार. मी सध्या मुंबईच्या बाहेर असल्यामुळे मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात होत असलेल्या घडामोडीच्या संदर्भात काही खुलासे देऊ शकलो नाही, म्हणून ही आपल्याला रेकॉर्डेड क्लिप पाठवतोय. याला आपण प्रसिद्धी द्याल अशी अपेक्षा करतो. त्या ठिकाणी कॅप्टन खरात यांना अटक झालेली आहे आणि अतिशय घृणास्पद अशा एका आरोपाच्या संदर्भात ही अटक आहे. त्याचा निषेध मी निश्चितपणे करतो, परंतु त्या संदर्भात जे काही चौकशी असेल आणि जी काही शिक्षा व्हायची त्याबद्दल न्यायालय योग्य तो निर्णय घेईल. परंतु त्यांच्या ओळखीच्या लोकांना याच्यामध्ये गुंतवणं, त्यांचे फोटो प्रसिद्ध करणं हे अतिशय चुकीची बाब आहे असं मला स्वतःला वाटतं. एक फोटो जो प्रसिद्ध झालेला आहे त्याच्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत, श्रीकांतजी आहेत, मी आहे. हा जो फोटो आहे तो ईशानेश्वर मंदिराच्यासाठी कॅप्टन खरात हे रस्त्याची मागणी करण्यासाठी मुंबईला आलेले होते, त्यावेळेचा तो फोटो आहे. हा रस्ता तयार सुद्धा झालाय, कोणीतरी जाऊन तो बघू शकतो. शेवटी ईशानेश्वर मंदिरमुळे माझी आणि कॅप्टन खरात यांची ओळख झालेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे मी स्वतः देवभक्त असल्यामुळे आणि शिर्डीला जात असताना वाटेत सिन्नरमध्ये हे ईशानेश्वर मंदिर असल्यामुळे कधीतरी तिथं जाणं निश्चितपणे होत होतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कॅप्टन खरात यांचा ॲस्ट्रॉनॉमीमध्ये चांगला अभ्यास असल्यामुळे माझ्यासारख्या अनेक लोकांची त्यांची ओळख आहे. परंतु यामुळे काही राजकीय जे आरोप केले जातात ते मात्र अत्यंत चुकीचे आहेत. विशेषतः संजय राऊतने म्हटलेलं आहे की ते माझं डिपार्टमेंट चालवतं. ते कसं चालवणार? ते एकदा सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये आलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. माझं डिपार्टमेंट चांगल्या रीतीने चालत नव्हतं असं त्यांनी जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी माहिती घ्यावी की माझ्या काळात शिक्षण खात्यात आणि मराठी भाषेच्या खात्यामध्ये जे निर्णय झाले क्वचितच एखाद्या मंत्र्यांच्या कालावधीत तसे झालेले आहेत आणि त्याच्यामुळे डिपार्टमेंटचा किंवा व्यक्तिगत संबंध त्यांच्याशी नेऊन जोडणं हे अत्यंत चुकीचं आहे. दुसरा फोटो आहे त्यांच्या मुलीच्या लग्नातला आहे. ज्यांची आपली ओळख आहे त्यांच्या लग्नाला आपण जातो, त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्याशी होत असलेल्या भेटीमध्ये या संबंधातील त्यांच्या व्यक्तिगत जीवनाची कधीही चर्चा ही माझी आणि त्यांची झालेली नाही आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझ्यासारख्या अनेक राजकीय लोकांना केवळ ओळख आहे म्हणून याच्यामध्ये फोटो प्रसिद्ध करणं किंवा त्याच्याबद्दल काहीतरी मजकूर छापून आणणं अत्यंत चुकीचं आहे. अनेक लोकांची ओळख ही त्या ॲस्ट्रॉनॉमी या शास्त्रामुळे झालेली असते, पण त्याचा अर्थ त्यांच्या व्यक्तिगत जीवनाशी कोणाचाही संबंध आहे असा त्याचा अर्थ बिलकुल निघत नाही.